हाय फ्रेंड्स, हा अक्कलकोटचा एक व्लॉग मी छोटासा शेअर करते आहे तुमच्याबरोबर। आम्ही दोघीच मैत्रिणी असंच गेलो होतो। आम्हाला कधीपासून स्वामींच्या मठात जायचं होतं। एक 4-5 मठ आहेत स्वामींचे, तिथे आम्ही गेलो होतो। त्यामुळे एकच म्हणजे छोटीशी स्मॉल टूर होती ही। तर आम्ही ठाण्यापासून सोलापूरपर्यंत वंदे भारत ट्रेन पकडली होती। ती 10:30 सोलापूरला पोहोचली होती। वंदे भारत ट्रेनमुळे प्रवास छान झाला होता। प्लस सोलापूर टू आम्ही अक्कलकोट रात्रीच प्रवास केला। 45-50 मिनिट्स लागले। सार्थक होमस्टेमध्ये आम्ही राहिलो होतो। घरगुती आहे, समाधी मठाच्या जवळ आहे। आम्हाला सकाळी लवकर दर्शन करायचं होतं म्हणून मी होमस्टे घेतला होता जवळच। आणि आम्ही छान असा अभिषेक तिकडे आमचा पार पडला सकाळी 7 वाजता। जो आम्ही केला तो चोळप्पांच्या वंशज आहेत त्या वाड्यामध्ये त्यांच्या हातातून आम्ही करून घेतला। ही स्वामींसाठीची बॅक साईड आहे। चोळप्पांच्या वाड्यातच ही समाधी त्यांची आहे। चोळप्पा हे त्यांचे मोठे भक्त होते आणि चोळप्पा आधी गेले स्वामींच्या, आणि चोळप्पा जाण्याआधी समाधीची जागा ठरवून त्यांनी समाधी बांधून ठेवली होती। ही वाड्यामधली विहीर आहे जिथे स्वामींनी लघुशंका करून केली, नंतर मग त्याला पाणी आलं, अशी हिस्ट्री आहे। दर्शनानंतर आम्ही छान असा नाश्ता केला होता, मस्त होता। त्याच्यानंतर आम्ही पुढच्या मंदिरात मठात गेलो। हे मठ आहे चिन्मय स्वामींचं मठ आहे। हे पण एक गुरु मंदिर आहे। बाळप्पा महाराज हे त्यांचे दुसरे भक्त होते। तिथे त्यांनी हे केलं। त्याची हिस्ट्री बरीच आहे, म्हणजे मोठी आहे। नीट अशी वाचली तर तुम्हाला कळेल गुगलवर। छानसा गोठा होता आणि मस्तपैकी हे जे स्क्वेअर्स आहेत व्हाईट कलरचे, तिथे स्वामींच्या पादुका आहेत। म्हणजे पादुका दिसतात, पण आता हळूहळू कमी झालं, व्हिज्युअलाइज नाही आहे। पण इकडे आपण पाय देऊ शकत नाही म्हणून ते मार्क करून ठेवले आहे। असं हा बाळप्पांच्या मठात स्वामींचं छान असा मठ आहे। हा राजेराय मठाच्या इकडे आहे। हे राजा होते हैदराबादचे, त्यांची मी हिस्ट्रीचा बोर्डचा फोटो टाकला आहे, तुम्ही वाचू शकता। हा मठ आहे राजेराय मठ। त्यांनी मठ बांधला होता स्वामींचा समोर, आणि ह्या मठामध्ये फोटो अलाउड होतो, त्यामुळे थोडं आतून आम्हाला छान असा व्हिडिओ आणि फोटो घेता आले। त्यामुळे दर्शनही फार छान झालं। आणि तिसरा होता हा खंडोबाचा अजून एक मंदिर, जिथे स्वामी पहिल्यांदा 3 दिवस तिथे राहिले होते। हा हक्क्या मारुती मंदिर। ॲक्च्युली या सगळ्या मंदिरात अलाउड नसल्यामुळे आम्हाला आतून काही फोटो काढता आले नाही। असे हे 5 जे मंदिर होते हे तिथे स्वामी राहिले होते, असे आम्ही या 5 मठाला हे दिलं। आणि सगळ्यात महत्त्वाचा हा वटवृक्ष मंदिर, जो म्हणजे सगळ्यात मोठा आहे। पहिले तिकडे स्वामींना सगळे दर्शन करायला जातात आणि मग समाधी मठात जातात, पण ॲक्च्युली समाधी मठात आधी जाऊन मग इथे दर्शन करायचं असतं, असं मी काही ज्यांना माहिती आहे त्यांना विचारलं, त्यांच्याकडनं कळलं, म्हणून मी समाधीनंतर या वटवृक्ष मंदिरात आलो होतो। इथेही अलाउड नसल्यामुळे एक छोटीशी क्लिप मला घेता आली, तेवढीच मी घेऊ शकले। पण फार असं छान दर्शन झालं आमचं, आणि छान छोटीशी अशी मस्त टूर झाली। आणि हे जे 5 मठ आहेत, चोळप्पा वाडा, बाळप्पांचे, हक्क्याचे मंदिर, खंडोबा मंदिर आणि वटवृक्ष, हे जे 5 आहे ते स्वामी स्वतः राहिले होते त्यांच्या भक्तांकडे, म्हणून हे 5 मठ अक्कलकोटमधले फेमस आहे। पण बरेच लोक फक्त वटवृक्ष समाधी करतात, तर हे समाधी मठातलं आतलं दर्शन आहे। ते रोज सकाळी अशी प्रॉपर आरती केली जाते। सणासुदीला मागितलं जातं की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आणि सगळं मंगलमय हो। सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। थँक्यू।